आरक्षण जे काल देण्यात आले आहे 10%, ते हे आरक्षण टिकेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण का शरद पवार यांनी देखील यासाठी असं वक्तव्य केलं, 2014 आणि 18चं जे तरतूद केली होती विधेयक ते परत मांडण्यात आलं. फसवाफसवीचा खेळ आहे आणि ही फसवाफसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवाफसवी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी 12 वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे, काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला 10% आरक्षणाचा, तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली, सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे. अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. हा मराठा समाज अस्वस्थ आहे. हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का? महाराजांची शपथ घेतली होती. महाराजांची शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची यांनी अनेकदा शपथ घेतलेली आहे, आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून. ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीतल्या खुर्चीसमोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवताय? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, बैठकांना कुठेतरी ब्रेक लागला? अजिबात नाही. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत, एकमेकांशी संपर्क चालू आहे, जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. वज्रमुठ सभा असेल किंवा महाविकास आघाडीच्या सभा आहेत, या देखील होणार होत्या, मात्र अद्याप त्याची काही घोषणा होतील ना. ते मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही पाहताय आंदोलनं सुरू आहेत. उद्धव साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे. तरीही उद्या आम्ही सकाळी माननीय उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. साधारण त्यांचा 3 दिवसाचा दौरा आहे. नांदेडला उतरून ते हिंगोली, परभणी अशा भागात उद्या तुम्हाला पूर्ण दौरा मी देईन त्यांचा. पण उद्या सकाळी ते मराठवाड्यातल्या दौऱ्यावर उद्धव साहेब निघालेले आहेत. किससे शांति? पीस टॉक की बात कर रही है. किसके साथ? किसानों के साथ. किसानों को पीस टॉक की जरूरत नहीं है. किसानों को MSP की जरूरत है. मिनिमम सपोर्ट प्राइस, पेंशन. हाँ, और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं, 700 किसान की डेथ हो गई है, उनके परिवार के एक सदस्य को नौकरी. लखनपुर खीरी में अजय मिश्रा टेणी और उनके लोगों ने जिस किसानों को मारा है, कुचला है, उनको पूरी तरह से नुकसान भरपाई. ये किसानों की बहुत ही महत्वपूर्ण